Welcome to all of you students in today's lecture. Today's we are going to study about the molecular basis of inheritance topic. In that today's we are going to study about the lecture number 6. In that we study in previous lecture what is mean by DNA replication. Okay, DNA replication म्हणजे काय ते आपण पाठीमागच्या लेक्चरला स्टडी केलेला आहे. तर DNA replication means what? The replication of DNA, it is the process in which the producing exact copy of DNA is known as the DNA replication. DNA replication means what? The replication of DNA, it is the process in which the producing the exact copy of DNA. हा जो या ठिकाणी बघा अशा प्रकारचा असणारा जो DNA आहे तर त्या DNA ची असणारी जी काही एक्झॅक्ट कॉपी आहे ती एक्झॅक्ट त्याच्यासारखीच हुबेहूब सेम DNA ची कॉपी प्रोड्यूस करणं, डेव्हलप करणं, तयार करणं यालाच म्हणायचं या ठिकाणी DNA रेप्लिकेशन. ओके, इथपर्यंतचा पार्ट आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिलेला होता. देन टुडेज वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द नेक्स्ट वन पॉइंट, that is the mechanism of DNA replication. Mechanism of DNA replication. ठीक आहे बाबा, आपण DNA जे रेप्लिकेशन आहे ते कसं घडतं ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघितलं गेलं की बाबा DNA सारखीच दुसरी सेम टू सेम हुबेहूब दुसरी या ठिकाणी एक्झॅक्ट जी कॉपी आहे ती कॉपी तयार करतं. यालाच आपण या ठिकाणी DNA चं रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी बोर्ड एक्झामला 1 मार्क्ससाठी या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिफाइन DNA रेप्लिकेशन. तर त्यावेळेला या ठिकाणी हे तुमचं आन्सर पाहिजे, काही त्याच्यामध्ये अवघड नाही. एकच त्याच्यामध्ये काय सांगायचं की द रेप्लिकेशन ऑफ DNA इट प्रोड्युसेस द एक्झॅक्ट कॉपी ऑफ द DNA ची एक्झॅक्ट कॉपी तयार करणे याला आपण DNA रेप्लिकेशन म्हणतो. आणि त्याच्याशी संबंधित असणारं जे काय DNA रेप्लिकेशन आहे त्या DNAचं रेप्लिकेशन ॲक्च्युली या ठिकाणी जे त्याचं मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम नेमकं कसं घडतं किंवा DNA ॲक्च्युली रेप्लिकेट कसा होतो, डुप्लिकेट कसा होतो ते आपल्याला या ठिकाणी या लेक्चरला त्याचा स्टडी करायचा आहे. ओके, देन द मेकॅनिझम ऑफ DNA रेप्लिकेशन. इन दॅट the replication of DNA, these are the takes place in the nucleus. Okay, अशा प्रकारची या ठिकाणी असणारी एखादी जी सेल आहे तर त्या सेलच्या आतमध्ये या ठिकाणी असणारा जो काही न्यूक्लियस आहे तर त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये जर बघितलं गेलं असेल तर DNA चं काय घडतं रे? रेप्लिकेशन घडतं, डुप्लिकेशन घडतं. ओके, दिस रेप्लिकेशन ऑफ DNA इज आर द टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस. तर हे लक्षात घ्या, DNA चं रेप्लिकेशन मी पाठीमागच्या पण लेक्चरला सांगितले तुम्हाला. DNA चं रेप्लिकेशन हे जे न्यूक्लियस आहे ना तर त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये घडतं. ओके, देन द रेप्लिकेशन ऑफ DNA these are the takes place in the total 6 steps or the 6 phases. ओके, DNA चं जे काय रेप्लिकेशन आहे ते DNA चं रेप्लिकेशन नेमकं कुठं घडतं रे किंवा कशा पद्धतीने घडतं? टोटल या ठिकाणी त्याच्या 6 स्टेप्स आहेत. तर त्या 6 स्टेपच्या माध्यमातून DNA चं जे रेप्लिकेशन आहे ते रेप्लिकेशन घडलं जातं. विच आर दीज 6 स्टेप्स? ओके, ह्या जे काय या ठिकाणी 6 स्टेप्स आहेत मग त्या 6 स्टेप्स नेमक्या कोणत्या आहेत? त्याच्यामध्ये पहिली जी या ठिकाणी स्टेप आहे ती म्हणजे कोणती आहे बघा? ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. जे न्यूक्लियोटाइड आहेत ते न्यूक्लियोटाइड या ठिकाणी काय केले जातात रे? ऍक्टिव्हेट केले जातात. ठीक आहे, न्यूक्लियोटाइड जे आहेत ते या ठिकाणी काय केले जातात रे? ऍक्टिव्हेट केले जातात. फर्स्ट वन स्टेप दॅट इज कॉल्ड एज द ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. तर ते न्यूक्लियोटाइडचं ऍक्टिव्हेशन केलं जातं. देन नेक्स्ट सेकंड स्टेप, ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट. ज्यावेळेला या ठिकाणी DNAचं रेप्लिकेशन घडत असतं तर त्याच्यासाठी या ठिकाणी नेमकं हे रेप्लिकेशन कुठून या ठिकाणी स्टार्ट होणार आहे म्हणून त्याला आपण या ठिकाणी ओरिजिन असं म्हटलंय. किंवा जिथं कुठे या ठिकाणी ते DNA मध्ये जे रेप्लिकेशन घडलं जातं त्याला आपण इनिशिएशन पॉइंट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं रे? इनिशिएशन पॉइंट असं म्हटलं जातं. म्हणजे जे DNA ची रेप्लिकेशनला जिथं सुरुवात होते, जो ओरिजिनचा पॉइंट आहे जिथं सुरुवात होणार आहे रेप्लिकेशनला त्यालाच आपण या ठिकाणी ओरिजिन ऑर द इनिशिएशन पॉइंट असं
म्हटलं जातं. ओके, देन थर्ड वन स्टेप, द अनवाइंडिंग ऑफ डीएनए स्ट्रँड. हा जो या ठिकाणचा जो डीएनए स्ट्रँड आहे ना, तो डीएनए स्ट्रँड काय होतो रे, अनवाइंड होतो. काय होतो हा डीएनए स्ट्रँड, हा अनवाइंड होतो. मीन्स these DNA strand it becomes separated. Okay, these DNA strand it becomes separate from each other. हे जे सुरुवातीला या ठिकाणी बघा अशा कंडिशन मध्ये या ठिकाणी ट्विस्टेड कंडिशन मध्ये असणारे जे काही DNA चे जे स्ट्रँड आहेत, these DNA strand it becomes unwind, means these DNA strands it become separated. ओके, अशा प्रकारचे हे DNA स्ट्रँड काय होणार आहेत रे, परत सेपरेट होणार आहेत, अनवाइंड होणार आहेत. म्हणून काय म्हटलं या ठिकाणी थर्ड जी स्टेप आहे त्या थर्ड स्टेपचं या ठिकाणी नाव काय आहे, अनवाइंडिंग ऑफ डीएनए स्ट्रँड. तर डीएनए स्ट्रँडचं अनवाइंडिंग होतं. डीएनए स्ट्रँड हे जे असतात, हे जे अशा प्रकारचं जे डबल हेलिक्स जे स्ट्रक्चर आहे ते डबल हेलिक्स स्ट्रक्चर न राहता ते या ठिकाणी असे अनवाइंड होतात. ते डीएनएचे स्ट्रँड असे सेपरेट 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 या ठिकाणी होत जातात. देअरफॉर दिस स्टेप इज कॉल्ड एज द अनवाइंडिंग ऑफ डीएनए स्ट्रँड. त्यालाच आपण या ठिकाणी अनवाइंडिंग ऑफ डीएनए स्ट्रँड असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट फोर्थ वन फेज ऑर दिस स्टेप, द सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. मग आता या ठिकाणी हे अनवाइंड तर झालं या ठिकाणी डीएनए स्ट्रँड, मग त्या प्रत्येक या ठिकाणी डीएनएचं जे स्ट्रँड अनवाइंड झालेलं आहे त्या स्ट्रँडला आपण या ठिकाणी पॅरेंटल डीएनए स्ट्रँड म्हणतो, जे की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा या ठिकाणी काही त्याचा पार्ट पाहिलेला आहे. हे जे अशा प्रकारचे अनवाइंड झालेले जे डीएनए स्ट्रँड असतात त्या अनवाइंड डीएनए स्ट्रँड सोबत दुसरे जे या ठिकाणी न्यू स्ट्रँड असतात तर त्या ठिकाणी न्यू स्ट्रँडचं काय होतं रे, सिंथेसिस होतं. सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. तर न्यू स्ट्रँडचं या ठिकाणी सिंथेसिस याच्यामध्ये घडलं जातं. ओके, देन नेक्स्ट फिफ्थ वन स्टेप, these are called as the leading and lagging strand. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी जे दोन वेगवेगळे या ठिकाणी पॅरेंटल स्ट्रँड सोबत जे या ठिकाणी डीएनएचे स्ट्रँड जे या ठिकाणी डेव्हलप होणार आहेत, तयार होणार आहेत, these are one the new strand it becomes called as the leading strand and other new DNA strand is called as the lagging strand. एक जे त्याच्यामधले जे नवीन तयार झालेलं जे या ठिकाणी डीएनएचं जे न्यू स्ट्रँड आहे, therefore these are called as the leading strand and another one these are called as the lagging strand. त्यालाच आपण या ठिकाणी लॅगिंग स्ट्रँड असं म्हटलं जातं. ओके, देन द सिक्स स्टेप्स दॅट इज कॉल्ड एज द फॉर्मेशन ऑफ डॉटर मॉलिक्यूल. आणि ही जी या ठिकाणी लास्ट स्टेप आहे ती लास्ट स्टेप काय आहे रे, फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए मॉलिक्यूल. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो पॅरेंटल डीएनए मॉलिक्यूल आहे त्या पॅरेंटल डीएनए मॉलिक्यूलच्या माध्यमातून डीएनएचं रेप्लिकेशन होतं. म्हणजेच काय होतं, एका डीएनएचे दोन डीएनए मॉलिक्यूल तयार होतात. देअरफॉर दीज आर कॉल्ड एज द फॉर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए मॉलिक्यूल. तर अशा प्रकारच्या डीएनएच्या मॉलिक्यूल आपण फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए मॉलिक्यूल म्हटलं जातं. का डॉटर म्हणायचं, हा जो या ठिकाणी पॅरेंटल जो डीएनए तर त्या पॅरेंटल डीएनएच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं असेल तर अशा पद्धतीचं या ठिकाणी दुसरे जे या ठिकाणी जे डीएनएचे जे स्ट्रँड असतात ते डीएनएचे जे स्ट्रँड आहेत ते डीएनएचे स्ट्रँड अशा पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप होतात. देअरफॉर दीज आर कॉल्ड एज द फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए मॉलिक्यूल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जी शेवटची जी या ठिकाणी जी 6 नंबरची जी स्टेप आहे दॅट शुड बी कॉल्ड एज द फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए मॉलिक्यूल. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे दोन डीएनए जे मॉलिक्यूल तयार झालेले आहेत किंवा जे तयार होणार आहेत त्यालाच आपण या ठिकाणी डॉटर डीएनए मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. ओके, these 6 steps are involved in the DNA replication. तर त्या डीएनए रेप्लिकेशन मध्ये अशा प्रकारच्या ज्या 6 स्टेप आहेत त्या 6 स्टेपचं या ठिकाणी काय झालेलं आहे, इन्व्हॉल्वमेंट झालेलं आहे किंवा 6 स्टेपच्या माध्यमातून डीएनएचं जे रेप्लिकेशन आहे ते डीएनएचं रेप्लिकेशन घडलं जातं. ओके, देन नेक्स्ट वन पार्ट, द फर्स्टली वी स्टडी द फर्स्ट वन स्टेप दॅट इज कॉल्ड एज द ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. हे जे या ठिकाणी जे न्यूक्लियोटाइड आहेत ना त्या न्यूक्लियोटाइडच्या या ठिकाणी जे ऍक्टिव्हेशन आहे ते ऍक्टिव्हेशन कसं होतं, कसं घडलं जातं हे आपण या ठिकाणी इथं पाहणार आहोत. मीन्स व्हॉट, हे जे या ठिकाणी असणारे जे न्यूक्लियोटाइड आहेत
तर त्या न्यूक्लियोटाइडमध्ये या ठिकाणी ऍक्टिव्हेट होतात. हे जे न्यूक्लियोटाइड आहेत ना ते न्यूक्लियोटाइड या ठिकाणी काय होतात रे, ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं जर झालं तर या ठिकाणी हा जो डीएनए तर त्या डीएनए मध्ये या ठिकाणी न्यूक्लियोटाइड आहेत. कशाला म्हणायचं रे न्यूक्लियोटाइड? These basic information these are studied in previous standard, that is the 11th standard. These nucleotide, what is mean by nucleotide? In that nucleotide the pentose sugar is there, okay, then nitrogen base is there, and last one that is the phosphate group is there, okay. न्यूक्लियोटाइड या ठिकाणी आपण कशाला म्हणतो रे? न्यूक्लियोटाइड जर म्हटलं गेलं असेल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा पेंटोज शुगर प्लस त्याच्यामध्ये असणारे या ठिकाणी नायट्रोजन बेस ओके प्लस फॉस्फेट ग्रुप दीज आर कॉल्ड ॲज द न्यूक्लियोटाइड. याला आपण या ठिकाणी न्यूक्लियोटाइड असं म्हणतो. हे लक्षात घ्या. हे बेसिक सगळं या ठिकाणी तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये झालेलं असेल, लक्षात घ्या. तर न्यूक्लियोटाइड मीन्स व्हॉट? तर त्या न्यूक्लियोटाइड मध्ये जर बघितलं गेलं असेल तर या ठिकाणी 1 नंबरला काय असतं रे? पेंटोज शुगर त्याच्यामध्ये असते. सेकंडला जर बघितलं गेलं असेल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी नायट्रोजन बेस असतात. अँड थर्डला जर बघितलं गेलं असेल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप असतो. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मग काय बनलं जातं रे? न्यूक्लियोटाइड बनलं जातो. ओके. मग न्यूक्लियोसाइड म्हणजे काय? न्यूक्लियोसाइड म्हणजे काय? फक्त न्यूक्लियोसाइड मध्ये 2च पार्ट असतात, पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस. ओके. पेंटोज शुगर अँड नायट्रोजन बेस दीज आर कॉल्ड ॲज द न्यूक्लियोसाइड म्हणायचं त्याला. लक्षात येते का तुमच्या? काय? पेंटोज शुगर नायट्रोजन बेस दीज आर कॉल्ड ॲज द न्यूक्लियोसाइड. या दोघाला मिळून आपण न्यूक्लियोसाइड म्हणतो. आणि ज्या वेळेला न्यूक्लियोसाइड प्लस दीज phosphate group these are called as the nucleotide. यालाच आपण या ठिकाणी काय म्हटलं जातं रे? न्यूक्लियोटाइड म्हटलं जातं. लक्षात येते? न्यूक्लियोटाइड मीन्स व्हॉट? न्यूक्लियोटाइड मध्ये कशा समावेश होतो? पेंटोज शुगर पण आहे, नायट्रोजन बेस आहे, फॉस्फेट ग्रुप पण आहे. या तिघांना मिळून काय म्हणायचं? न्यूक्लियोटाइड म्हणायचं. ओके. आणि ज्या वेळेला त्याच्यामधून फॉस्फेट ग्रुप इलिमिनेट केला जातो, बाजूला काढला जातो, फक्त त्याच्यामध्ये पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस शिल्लक राहतं, याला म्हणायचं न्यूक्लियोसाइड. ओके. दिस आर द बेसिक डिफरन्स बिटवीन द न्यूक्लियोसाइड अँड न्यूक्लियोटाइड. हा दोन्ही मधला बेसिक डिफरन्स आहे. ओके. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मग हे जे काही न्यूक्लियोटाइड आहेत तर त्या न्यूक्लियोटाइडचं आपल्याला काय करायचं आहे? डीएनए रेप्लिकेशन मध्ये या ठिकाणी ते न्यूक्लियोटाइड ऍक्टिव्हेट करायचे आहेत. मग कशा पद्धतीने डीएनए ऍक्टिव्हेट हा जो या ठिकाणी न्यूक्लियोटाइड आहे त्या न्यूक्लियोटाइडचं ऍक्टिव्हेशन घडलं जातं. देन फर्स्ट वन पॉइंट दॅट इज कॉल्ड ॲज द 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन द न्यूक्लियस. तर त्या न्यूक्लियसमध्ये जर बघितलं गेलं असेल, या ही जी सेल आहे, सेलच्या आतमध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये जर बघितलं गेलं असेल तर हे 4 वेगवेगळ्या टाइपचे काय आहेत रे? न्यूक्लियोटाइड आहेत. आणि हे न्यूक्लियोटाइड कशा पद्धतीने या ठिकाणी बघितलं गेलं असेल तर ते ओळखले जातात. म्हणजे ते सांगितलं तुम्हाला डीऑक्सीरायबोज न्यूक्लियोटाइड अशा स्वरूपाचे या ठिकाणी न्यूक्लियोटाइड असतात. अँड दीज न्यूक्लियोटाइड दीज आर द डीऑक्सीरायबोज ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. हा पहिला न्यूक्लियोटाइड झाला. दुसरा जो या ठिकाणचा जो न्यूक्लियोटाइड आहे तो न्यूक्लियोटाइड कसा आहे रे? डीऑक्सीरायबोज थायमिन मोनोफॉस्फेट डीऑक्सीरायबोज गोनोसिन मोनोफॉस्फेट. ओके. त्यानंतर थर्ड वन जर बघितला गेला असेल तर थर्ड वन कुठला आहे रे? डीऑक्सीरायबोज सायटोसिन मोनोफॉस्फेट. अँड लास्ट वन दॅट इज द फोर्थ वन इज कॉल्ड ॲज द डीऑक्सीरायबोज थायमिन ट्रायफॉस्फेट. ओके. अशा पद्धतीने जर बघितलं गेलं असेल तर हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत रे? न्यूक्लियोटाइड आहेत. कुठले कुठले न्यूक्लियोटाइड आहेत मी आता सांगितलं तुम्हाला. हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियोटाइड आहेत. पहिला न्यूक्लियोटाइड कुठला? डीऑक्सीरायबोज ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. दुसरा आहे डीऑक्सीरायबोज गोनोसिन मोनोफॉस्फेट. तिसरा जो आहे तो
deoxyribose cytosine monophosphate, and then fourth one is called as the deoxyribose thymine triphosphate. These are the 4 different type of न्यूक्लियोटाइड इज देअर. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये त्या न्यूक्लियसमध्ये 4 वेगळ्या प्रकारचे असतात. हे या ठिकाणी हे न्यूक्लियोटाइड आहेत. ओके, देन नेक्स्ट वन स्टेप, द न्यूक्लियोटाइड दिस आर द ॲक्टिवेटेड ड्युरिंग DNA रेप्लिकेशन. हे या ठिकाणी जे न्यूक्लियोटाइड आहेत तर त्या न्यूक्लियोटाइड या ठिकाणी केव्हा ॲक्टिवेट होतात रे? दिस न्यूक्लियोटाइड ॲक्टिवेटेड ड्युरिंग DNA रेप्लिकेशन. DNAचं जे या ठिकाणी अशा वेळेला जे रेप्लिकेशन घडतं तर ते DNAचं रेप्लिकेशन घडत असताना जर बघितलं गेलं असेल, DNAचं रेप्लिकेशन होत असतानाच हे DNAचं अशा पद्धतीचं या ठिकाणी रेप्लिकेशन घडलं जातं आणि त्याच वेळेला या ठिकाणी काय होतं रे? न्यूक्लियोटाइड ॲक्टिवेट होतात. मग हे कुठले आहेत? दिस आर द 4 डिफरंट टाइप ऑफ न्यूक्लियोटाइड. deoxyribose adenosine monophosphate, deoxyribose guanosine monophosphate, deoxyribose cytosine monophosphate, and last one that is the deoxyribose thymine monophosphate. These are the 4 different type of nucleotide. These are the present in the nucleus and these are activated during the DNA replication. ज्यावेळेला DNA चे रेप्लिकेशन घडत असतं त्यावेळेला ते ॲक्टिवेट होतात. ओके, then next one point, the activation of nucleotide by the phosphorylase enzyme. phosphorylase enzyme. ओके, मग हे जे या ठिकाणी DNAचं जे ॲक्टिवेशन आहे ते DNAचं ॲक्टिवेशन कशाच्या सहाय्याने घडतं रे? विथ द हेल्प ऑफ दीज phosphorylase enzyme. हे लक्षात घ्या. न्यूक्लियोटाइड जे आहे तर त्या न्यूक्लियोटाइडचं जे ॲक्टिवेशन आहे ते न्यूक्लियोटाइड या ठिकाणी ॲक्टिवेट होतात. दीज न्यूक्लियोटाइड्स आर ॲक्टिवेटेड विथ द हेल्प ऑफ दीज फॉस्फोरायलेज एन्झाईम. फॉस्फोरायलेज नावाचं जे एन्झाईम आहे तर त्या फॉस्फोरायलेज नावाचं जे एन्झाईम आहे त्या एन्झाईमच्या मदतीने हे न्यूक्लियोटाइड जे आहेत हे जे मी खाली दाखवलेत ना, DAMP, DGMP, DCMP आणि GDTMP. ओके, म्हणजे अशा पद्धतीने जर बघितलं गेलं असेल थायमिन मोनोफॉस्फेट अशा प्रकारचे जर बघितलं गेलं असेल तर हे या ठिकाणी काय रे? जे न्यूक्लियोटाइड आहेत ते न्यूक्लियोटाइड या ठिकाणी ॲक्टिवेट केले जातात. दीज न्यूक्लियोटाइड्स आर ॲक्टिवेटेड विथ द हेल्प ऑफ दी फॉस्फोरायलेज एन्झाईम. फॉस्फोरायलेज नावाचं जे एन्झाईम आहे तर त्या फॉस्फोरायलेज एन्झाईमच्या मदतीने या ठिकाणी हे न्यूक्लियोटाइड ॲक्टिवेट केले जातात. मीन्स व्हॉट? ॲक्टिवेट केले जातात म्हणजेच या ठिकाणी काय होतं ते आपल्याला या ठिकाणी बघा नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. द नेक्स्ट वन पॉइंट दॅट इज द फॉर्मेशन ऑफ डीऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. तर अशा पद्धतीने या ठिकाणी नंतर मग ते न्यूक्लियोटाइड ज्यावेळेला ॲक्टिवेट होतात ते न्यूक्लियोटाइड ॲक्टिवेट झालं की या ठिकाणी काय तयार होतं मग? द फॉर्मेशन ऑफ डीऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेटमध्ये या ठिकाणी कन्व्हर्जन होतं. अशा पद्धतीने डीऑक्सीरायबो न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट तयार होतो. मीन्स व्हॉट? डीऑक्सीरायबो न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट तयार होतं म्हणजे नेमकं काय होतं तर त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं असेल तर इथं आपण जे पाहिलंय ना, डीऑक्सीरायबो ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट आहे त्याचं कन्व्हर्जन या ठिकाणी डीऑक्सीरायबोज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटमध्ये होतं. म्हणजेच इथे या ठिकाणी काय घडलं जातं रे? हे जे ATP आहे ATPच्या मदतीनं हे या ठिकाणी हे न्यूक्लियोटाइड ॲक्टिवेट केले जातात आणि हे अशा पद्धतीनं DAMPचं कन्व्हर्जन DATP मध्ये होतं. म्हणजेच थोडक्यात काय? डीऑक्सीरायबो ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट इज कन्व्हर्टेड इनटू डीऑक्सीरायबोज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट मध्ये या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन होतं. त्यानंतर जिथं आपण बघितलंय डीऑक्सीरायबो गॉनोसिन मोनोफॉस्फेट आहे त्याचं कन्व्हर्जन या ठिकाणी डीऑक्सीरायबो गॉनोसिन ट्रायफॉस्फेट मध्ये होतं. देन डीऑक्सीरायबोज सायटोसिन मोनोफॉस्फेट इज कन्व्हर्टेड इनटू डीऑक्सीसायटोसिन ट्रायफॉस्फेट मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. अँड लास्टली डीऑक्सी थायमिन मोनोफॉस्फेट इज कन्व्हर्टेड इनटू डीऑक्सीथायमिन ट्रायफॉस्फेट मध्ये कन्व्हर्जन होतं. दीज आर द formation of these DATP, DGTP, DCTP and DTTP. These are the with the help of these ATP. तर अशा पद्धतीने हे जे प्रोसेस आहे ती प्रोसेस या ठिकाणी ATPच्या माध्यमातून ही घडली जाते. अँड देन दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फॉस्फोरायलेशन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फॉस्फोरायलेशन. मीन्स व्हॉट? What is meant by phosphorylation? The formation of ATP molecule is known as the phosphorylation.
याच्यावरती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 1 मार्कासाठी तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते बोर्ड एक्झामसाठी. डिफाईन फॉस्फोरायलेशन, बरोबर आहे. जे फोटोसिंथेसिस नावाचे जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची ही डेफिनेशन विचारली जाते. इथं पण तुम्हाला या ठिकाणी ही डेफिनेशन विचारली जाईल, फोटोफॉस्फोरायलेशन, डिफाईन फोटोफॉस्फोरायलेशन. त्यावेळेला या ठिकाणी तुम्ही एवढंच लिहायचं आहे, फॉस्फोरायलेशन इट इज डिफाइन्ड ॲज द फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्युल्स. फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्यूल इज नोन ॲज द फॉस्फोरायलेशन. तर अशा पद्धतीने या ठिकाणी इथं जे ATP आहे ते ATPचं फॉर्मेशन होतं, त्यालाच आपण या ठिकाणी फॉस्फोरायलेशन असं म्हटलं जातं. इट इज द प्रोसेस इज नोन ॲज द फॉस्फोरायलेशन. ओके, देन these are the first step involved in the DNA replication is the activation of nucleotide. Then next one, that is the second step, is the origin and initiation point. तर हे अशा पद्धतीने मग डीएनएचं जे रेप्लिकेशन घडणार आहे ते डीएनएचं रेप्लिकेशन मध्ये या ठिकाणी जे ओरिजिन आहे, नेमकं बाबा हे या ठिकाणी डीएनएचं रेप्लिकेशन कुठं घडतं, कोणत्या ठिकाणी घडतं, त्याला म्हणायचं त्या डीएनए मध्ये घडणारं जे रेप्लिकेशन आहे तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटला म्हणायचं ओरिजिन पॉइंट, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इनिशिएशन पॉइंट. त्यालाच आपण या ठिकाणी इनिशिएशन पॉइंट असंही म्हटलं जातं. ठीक आहे, जिथं कुठे या ठिकाणी डीएनएचं जे रेप्लिकेशन घडतं दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज द ओरिजिन पॉइंट और इनिशिएशन पॉइंट. तर आता इथं बघा, हा जो या ठिकाणचा जो दिला गेलेला जो पॉइंट आहे ना, या पॉइंटलाच म्हणायचं काय, ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट म्हणायचं. लक्षात आलं तुमच्या, या पॉइंटलाच म्हणायचं काय, इथल्या पॉइंटला जिथून या ठिकाणी डीएनएचं रेप्लिकेशन व्हायला लागलंय त्या पॉइंटलाच म्हणायचं ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट असं म्हटलं जातं. लक्षात आलं. तर मग इथल्या भागामधून या ठिकाणी डीएनएचं रेप्लिकेशन व्हायला सुरुवात होते, ओरिजिन होतो किंवा त्याचबरोबर त्याचं इनिशिएशन होतं, सुरुवात या ठिकाणी होते. इन दॅट वी स्टडी द डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट ॲट स्पेसिफिक साइट ऑन दी डीएनए. हा जो या ठिकाणचा जो डीएनए तर त्या डीएनए मध्ये या ठिकाणी जे रेप्लिकेशन घडणार आहे, दिस डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट ॲट द स्पेसिफिक पॉइंट ऑफ डीएनए. ओके, स्पेसिफिक पॉइंट ऑन दी डीएनए. डीएनए वरती असणारा जो विशिष्ट अशा प्रकारचा जो भाग आहे, विशिष्ट अशा प्रकारचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणीच काय घडतं रे, त्या ठिकाणी डीएनएचं रेप्लिकेशन स्टार्ट होतं, डीएनए रेप्लिकेट व्हायला सुरुवात होते. कुठं, तर एक विशिष्ट प्रकारची स्पेसिफिक अशा प्रकारची जी डीएनए वरती जी साईट असते त्या साईटलाच त्याच ठिकाणी डीएनएचं रेप्लिकेशन व्हायला सुरुवात होते, स्टार्ट होतं. लक्षात घ्या. ओके, द नेक्स्ट पॉइंट दॅट इज दॅट साईट इज कॉल्ड ॲज द ओरिजिन पॉइंट और द इनिशिएशन पॉइंट. जिथे या ठिकाणी सुरुवात होते त्या पॉइंटलाच किंवा त्या ठिकाणालाच आपण ओरिजिन पॉइंट और इनिशिएशन पॉइंट म्हणतो. कशाला म्हणायचं ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट, द डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट ॲट स्पेसिफिक पॉइंट ऑन दी डीएनए मॉलिक्यूल. ओके, जो डीएनए मॉलिक्यूल आहे तर त्या डीएनए मॉलिक्यूल वरती एक विशिष्ट अशा प्रकारचा जो या ठिकाणी ठिकाण आहे, विशिष्ट जी साईट आहे, विशिष्ट जो भाग आहे त्या ठिकाणी जिथं डीएनएचं रेप्लिकेशन स्टार्ट होतं, सुरुवात होते, दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज द ओरिजिन पॉइंट और इनिशिएशन पॉइंट. इथे या ठिकाणी दर्शवलंय बघा, हा जो पॉइंट आहे ना या पॉइंटलाच म्हणायचं ओरिजिन पॉइंट और इनिशिएशन पॉइंट म्हणायचं. डीएनएचं रेप्लिकेशन व्हायला जिथं स्टार्ट होतं, सुरुवात होते, दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज द स्पेसिफिक साइट और दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज द ओरिजिन पॉइंट और द इनिशिएशन पॉइंट. त्यालाच आपण ओरिजिन पॉइंट किंवा इनिशिएशन पॉइंट असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट पॉइंट, द एन्झाईम हेलिकेज अटॅचेस टू धिस साइट. मग इथं जी या ठिकाणी जी साइट आहे, जो इथला जो पार्ट आहे, जो पॉइंट आहे, इथं जर बघितलं गेलं असेल तर लक्षात ठेवा या ठिकाणी कोणतं एन्झाईम रे, हेलिकेज. हेलिकेज. तर इथे या ठिकाणी काय होतं, हेलिकेज नावाचं जे या ठिकाणी एन्झाईम आहे, दिस हेलिकेज एन्झाईम, द एन्झाईम हेलिकेज अटॅचेस टू धिस पॉइंट. अशा पॉइंटला जिथं कुठे इनिशिएशन पॉइंट आहे किंवा ओरिजिन पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण या ठिकाणी काय, हेलिकेज नावाचं जे एन्झाईम आहे, दिस हेलिकेज एन्झाईम हेलिकेज अटॅचेस टू धिस पॉइंट. त्या पॉइंटला या ठिकाणी हेलिकेज नावाचं एन्झाईम अटॅच होतं आणि अशा पद्धतीने डीएनएच्या रेप्लिकेशनला सुरुवात होते. तर लक्षात ठेवा, ते या ठिकाणी हे हेलिकेज एन्झाईम काय करतं रे, डीएनए रेप्लिकेशनसाठी मदत करतं. दीज हेलिकेज एन्झाईम
दीज आर द युजफुल इन द DNA रेप्लिकेशन. डीएनएचं रेप्लिकेशन करण्यासाठी डीएनएचं रेप्लिकेशन करत असताना हेलिकेज नावाचं जे एन्झाईम आहे ते हेलिकेज नावाचं एन्झाईम तिथे अटॅच होतं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ते DNA रेप्लिकेशनला सुरुवात होते, स्टार्ट होते. ओके, मग आता या ठिकाणी हे जे हेलिकेज नावाचं जे एन्झाईम आहे ते काय करतं? दीज हेलिकेज एन्झाईम ब्रेक बॉन्ड अँड इनिशिएट प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन. आता कोणामधलं या ठिकाणी हे बॉन्ड ब्रेक करतं रे? फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या, जे या ठिकाणी प्युरिन आणि जे पायरिमिडिन असतं. आता प्युरिन कुठले? ॲडेनिन डबल हायड्रोजन बॉन्ड थायमिन. ओके, त्यानंतर गॉनिन ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड सायटोसिन. लक्षात येते का तुमच्या? ॲडेनिन आणि जे थायमिन आहे. आता इथं जर बघितलं गेलं असेल तर काय रे? ॲडेनिन डबल हायड्रोजन बॉन्ड थायमिन, त्यानंतर गॉनिन ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड सायटोसिन. यांच्यामध्ये असणारे जे डबल बॉन्ड आहेत, डबल हायड्रोजन बॉन्ड आहेत किंवा त्याचबरोबर ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड आहेत, ते या ठिकाणी कोण ब्रेक करतं? हे या ठिकाणी बघा, हेलिकेज नावाचं जे एन्झाईम आहे ना, ते हेलिकेज नावाचं एन्झाईम काय करतं? एन्झाईम दिस ब्रेक द बॉन्ड. तो जे या ठिकाणी प्युरिन आणि पायरिमिडिन, ज्याला आपण न्यूक्लियोटाइड म्हणतो, तर त्या न्यूक्लियोटाइड मधला असणारा या ठिकाणी जो बॉन्ड आहे तो या ठिकाणी बॉन्ड ब्रेक करण्याचं काम, ज्याला आपण या ठिकाणी म्हटलंय की हे आता जे नायट्रोजन बेस आहे तिथं बघा, नायट्रोजन बेस कुठले? प्युरिन आणि पायरिमिडिन. इथं जर बघितलं गेलं असेल तर दोन आहेत, लक्षात घ्या. एक आहे प्युरिन आणि दुसरं म्हणजे पायरिमिडिन. प्युरिन आणि पायरिमिडिन लक्षात घ्या. आता प्युरिन आणि पायरिमिडिन कुठले रे? प्युरिन जर बघितलं गेलं असेल तर A आणि G, आणि पायरिमिडिन जर बघितलं गेलं असेल तर कुठले रे? T आणि C. प्युरिन कुठले आहेत? ॲडेनिन आणि गॉनिन आहेत. आणि पायरिमिडिन कुठले रे? थायमिन आणि सायटोसिन. हे या ठिकाणी नायट्रोजन बेस आहेत, लक्षात घ्या. नायट्रोजन बेसचे दोन प्रकार पडतात, एक आहे प्युरिन, दुसरा आहे पायरिमिडिन. प्युरिन कुठले? ॲडेनिन आणि गॉनिन, आणि पायरिमिडिन कुठलं? थायमिन आणि सायटोसिन. आणि हे आपल्याला या ठिकाणी माहित आहे की काहीसा पार्ट या ठिकाणी तुम्हाला 10th मध्ये पण स्टडी या ठिकाणी केलेला आहे. प्युरिन ऑलवेज पेअर्स विथ दी पायरिमिडिन. प्युरिनचं नेहमी जे पेअरिंग आहे ना, ते पेअरिंग या ठिकाणी कोणाबरोबर होतं रे? प्युरिन. ओके, हा जो या ठिकाणी प्युरिन आहे, प्युरिन ऑलवेज बेस पेअर विथ दी पायरिमिडिन. प्युरिनचं नेहमी पेअरिंग हे पायरिमिडिन बरोबर होतं. म्हणून तर इथं जो हा ॲडेनिन आहे, त्या ॲडेनिनचं पेअरिंग हे थायमिन बरोबर होतं, आणि इथं जो गॉनिन आहे त्या गॉनिनचं पेअरिंग हे सायटोसिन बरोबर होतं. म्हणून या ठिकाणी इथं काय झाले? ॲडेनिन डबल हायड्रोजन बॉन्ड थायमिन, देन गॉनिन ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड सायटोसिन. तर अशा पद्धतीनं ॲडेनिन आणि थायमिन मध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड असतात, गॉनिन आणि सायटोसिन मध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतात. आणि हेच याच्यामधल्या या ठिकाणी ब्रेक करण्याचं काम, ते हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्याचं काम कोण करतं रे? हेलिकेज नावाचं जे एन्झाईम आहे, ते हेलिकेज नावाचं एन्झाईम इथं या ठिकाणी काम करतं. अँड इनिशिएट द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन. आणि एकदा का यांच्यामधला या ठिकाणी हा जो बॉन्ड आहे, हायड्रोजन बॉन्ड आहे, तो हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, या ठिकाणी DNA रेप्लिकेशनला इनिशिएशन होते, सुरुवात होते, स्टार्ट होतो. लक्षात घ्या. म्हणून तर काय म्हणले? इनिशिएट द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन. DNA रेप्लिकेशनला सुरुवात होते. ओके, these parts are studied in second step, origin and initiation point step. या सेकंड स्टेप मध्ये आपण डीएनएचं रेप्लिकेशन कशा पद्धतीने घडतं, कोणकोणते एन्झाईम काम करतात, हे आपण इथं बघितले गेले. तर हे हेलिकेज नावाचं एन्झाईम लक्षात ठेवा. त्याच्यावरती CET असेल, नेट असेल, अशा प्रकारचे क्वेश्चन त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट जी या ठिकाणी तिसरी जी पुढची या ठिकाणी स्टेप आहे ती म्हणजे कोणती रे? अनवाइंडिंग ऑफ DNA स्ट्रँड. इथं जर बघितलं गेलं असेल तर डीएनएचं काय होतं रे? अनवाइंडिंग होतं. अनवाइंडिंग ऑफ DNA जो स्ट्रँड आहे तर त्या डीएनएचं या ठिकाणी अनवाइंडिंग होतं. म्हणजे ते DNA स्ट्रँड काय होतात रे? सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात. ओके, मीन्स व्हॉट? मग हे ते डीएनएचे स्ट्रँड हळूहळू सेपरेट व्हायला सुरुवात झाली. मग ते कशा पद्धतीने घडलं जातं बघा? ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम टू DNA स्ट्रँड इट बिकम सेपरेटेड. लक्षात येते? ऍक्टिव्हिटी ऑफ दी ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ हेलिकेज एन्झाईम. हेलिकेज नावाचं जे एन्झाईम आहे त्या हेलिकेज नावाच्या एन्झाईममुळे काय होतं? दीज टू DNA स्ट्रँड इट बिकम सेपरेटेड. ते DNA जे स्ट्रँड होते ते एकत्र जे होते ते या ठिकाणी सेपरेट व्हायला सुरुवात झाली. अँड अपीअर्स द
वाय शेप्ड स्ट्रक्चर. इथे जर बघितलं गेलं असेल तर तुम्ही हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर या ठिकाणी कसं दिसतंय रे तुम्हाला. दीज आर द वाय शेप्ड स्ट्रक्चर. हे जे स्ट्रक्चर आहे दीज आर द लुक्स लाईक ॲज द अल्फाबेटिकल लेटर दॅट इज द वाय. ओके, अल्फाबेटमध्ये असणार जे वाय हे लेटर आहे ना त्या वाय लेटर सारखं या ठिकाणी जे स्ट्रक्चर दिसतं. देअरफॉर दीज आर शेप्ड दॅट इज कॉल्ड ॲज द वाय शेप्ड स्ट्रक्चर. अँड देन दीज another one point that is the y shaped structure is called as the replication fork. ते जे y shaped structure आहे ना त्या y shaped स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो रे, रेप्लिकेशन फोर्क म्हणतो. हे जे या ठिकाणी जसं की तुम्हाला फिजिक्स मध्ये वगैरे पाहिलं असेल ते जे या ठिकाणी प्रॅक्टिकलला तुम्हाला तो ट्युनिंग फोर्क असतो तशा पद्धतीने इथे या ठिकाणी रेप्लिकेशन जो फोर्क आहे तो रेप्लिकेशन फोर्क तयार होतो. म्हणजे एक जर या ठिकाणी वरती जर बघितलं गेलं असेल तर 3 प्राइम असेल, हे या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल तर हे 3 प्राइम असेल तर दुसरी बाजू या ठिकाणी 5 प्राइम असते. आणि एक जर 5 प्राइम असेल तर दुसरा या ठिकाणी एंड हा 3 प्राइम असतो आणि त्याच्या अपोजिटचा जो एंड असतो तो 5 प्राइम असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे एक जर 3 प्राइम झाला तर दुसरा या ठिकाणी 5 प्राइम आणि एक जर 3 प्राइम असेल तर दुसरा पण 5 प्राइम. अशा पद्धतीची या ठिकाणी कंडिशन असते. एक 3 प्राइम दुसरा 5 प्राइम, एक 5 प्राइम दुसरा 3 प्राइम. तर अशा पद्धतीने जर बघितलं गेलं असेल दी स्ट्रक्चर इज आर इट फॉर्म्स द वाय शेप्ड स्ट्रक्चर अँड दॅट वाय शेप्ड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द रेप्लिकेशन फोर्क. तर अशा प्रकारच्या फोर्कलाच आपण रेप्लिकेशन जो फोर्क आहे रेप्लिकेशन फोर्क असं म्हटलं जातं. ओके, दीज आर द information about the mechanism of DNA replication. In that we study the today's lecture the 3 steps. Which are these 3 steps? First one that is the activation of nucleotide, second one origin and initiation point, and third one is the unwinding of DNA strand. Okay, today's lecture we study the 3 steps involved in the DNA replication and the remaining 3 steps. These are the, which are these remaining 3 steps? Synthesis of new strand, next leading and lagging strand, and last one that is the formation of daughter DNA molecule. These remaining 3 steps we study in the next lecture. Okay, तर अशा पद्धतीने आपण राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. कुणाला काय क्वेरीज असतील तर या ठिकाणी विचारा किंवा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या ठिकाणी डिस्कस करू शकताय. तर याच्यावरती साधारणपणे तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी लक्षात घ्या 4 मार्क्ससाठी या ठिकाणी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 4 मार्क्ससाठी कसा क्वेश्चन विचारला जाईल? डिफाइन डीएनए रेप्लिकेशन, फुल स्टॉप. डिस्क्राइब द mechanism of DNA replication. Describe the mechanism of DNA replication with suitable diagram. अशा प्रकारचा 4 मार्कासाठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 1 मार्कासाठीचे जे क्वेश्चन आहेत ते पण मी तुम्हाला सांगितले. डिफाइन डीएनए रेप्लिकेशन किंवा त्याचबरोबर इथे मी सांगितलं होतं तुम्हाला या ठिकाणी हा डेफिनेशन फॉस्फोरायलेशन, डिफाइन फॉस्फोरायलेशन अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी विचारले जातील. किंवा त्याचबरोबर या ठिकाणी डिऑक्सिरायबोज न्यूक्लिओटाइड ट्रायफॉस्फेट असेल. त्याचबरोबर असणाऱ्या याच्यामध्ये प्युरिन कुठले, पायरिमिडिन कुठले, विच आर द एन्झाइम्स आर हेल्पफुल इन द रेप्लिकेशन ऑफ डीएनए, द नेम ऑफ दॅट एन्झाइम इज द हेलिकेज. अशा प्रकारचे काही क्वेश्चन सीईटी असेल, नीट असेल या बेसवरती सुद्धा हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, टुडेज वी विल स्टॉप हियर. रिमेनिंग पार्ट सी in next lecture. Thank you very much. Okay.